नमस्कार मंडळी, मी मृणाली आणि तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या पहिल्या ट्रॅव्हल ब्लॉगमध्ये। तर आम्ही गेलो होतो तिरुपती यात्रेला। 4 दिवसांच्या या ट्रिपमध्ये आम्ही खूप धमाल केली। मुंबईहून तिरुपती श्री व्यंकटेश्वर स्वामींच्या दर्शनासाठी असा आमचा हा 4 दिवसांचा एक भक्तिमय प्रवास होता। या यात्रेत आम्ही खूप काही अनुभवलं, जसं की निसर्गाचं सानिध्य, पवित्र मंदिरांचं तेज, चविष्ट दक्षिण भारतीय जेवण आणि नवनवीन ठिकाणे। तिरुपती दर्शन, स्थानिक संस्कृती आणि देवाच्या सानिध्यात गेलेले हे काही खास क्षण आज मी तुमच्यासोबत शेअर करत आहे। तिरुपती दर्शनाच्या या व्लॉगमध्ये मी तुमच्यासोबत बरंच काही शेअर करणार आहे। या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळणार आहेत अनेक प्रश्नांची उत्तरे, जसं की तिरुपतीला तुम्ही कसे पोहोचू शकता, राहण्यासाठी कुठे थांबावं, स्टेचे रेट्स काय असतात आणि बेस्ट लोकेशन्स कोणती, दर्शनासाठी कोणत्या प्रकारचे तिकीट्स उपलब्ध आहेत, त्याचे दर काय आहेत, फ्री दर्शनासाठी किती वेळ लागतो, फ्री दर्शन कसं करावं, तिरुपतीमध्ये अजून कोणती ठिकाणं आपण पाहू शकता, तिरुपती फिरण्यासाठी किती दिवस लागतात आणि या संपूर्ण ट्रिपसाठी साधारण किती बजेट असावं, अशा बऱ्याच प्रश्नांची उत्तरे तुम्हाला मिळणार आहेत। आणि यासोबतच तुम्हाला मिळणार आहेत काही खास टिप्स ज्या तुमचं तिरुपती दर्शन अधिक सोपं बनवतील। म्हणूनच व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। तर मंडळी, आमच्या प्रवासाची सुरुवात फ्लाईटने झाली। मुंबई विमानतळावरून सकाळी 5:30ची आमची फ्लाईट होती। सकाळचं थंड हवामान आणि मनात चाललेली यात्रा सुरू होण्याची उत्सुकता, या सगळ्याचं एक वेगळंच वातावरण होतं। एअरपोर्टवर सिक्युरिटी चेकिंग, बोर्डिंग पास, लगेज चेकिंग या सगळ्या गोष्टी आटोपल्यानंतर फायनली आम्ही गेटकडे निघालो आणि मग बोर्डिंग सुरू झालं। फ्लाईट वेळेत होती। प्रवास फार लांबचा नव्हता, पण मनात उत्सुकता खूप होती, कारण आमच्या फॅमिलीतले सर्वच जण पहिल्यांदाच विमानात बसणार होते। पहाटेची फ्लाईट असल्यामुळे अंधारातलं दृश्य पण आम्हाला पाहायला मिळालं। बघता बघता सूर्य उगवला आणि सर्वांनी उगवत्या सूर्यदेवाचे दर्शन घेतले। त्यांच्यासाठी हा एक अविस्मरणीय क्षण होता। खालचं शहर, आकाशातले ढग आणि मनात चाललेली तिरुपती दर्शनाची तयारी, ही एक वेगळीच भावना होती। मंडळी, जर तुम्ही तिरुपतीला ट्रेनने येण्याचा प्लॅन करत असाल ना, तर त्यासाठी 2 मुख्य रेल्वे स्टेशन्सचे पर्याय आहेत। एक म्हणजे तिरुपती रेल्वे स्टेशन। हे स्टेशन तिरुपती शहराच्या अगदी मध्यभागी आहे। अनेक शहरांमधून इथपर्यंत थेट ट्रेन उपलब्ध आहेत। आणि दुसरा ऑप्शन म्हणजे रेणुगुंता रेल्वे स्टेशन। हे स्टेशन तिरुपतीपासून अंदाजे 10 ते 12 किलोमीटर अंतरावर आहे। काही लांब पल्ल्याच्या ट्रेन फक्त रेणुगुंतालाच थांबतात, त्यामुळे जर तुमची ट्रेन तिथे थांबत असेल तर तुम्ही तेथे उतरू शकता। आणि जर तुम्ही बसने येणार असाल तर तिरुपती बस स्टँडला उतरावे लागते। तिथून मंदिराकडे जाण्यासाठी अनेक वाहनांची सोय आहे। तर मंडळी, 1 तास 45 मिनिटाच्या प्रवासानंतर आम्ही तिरुपती विमानतळावर पोहोचलो। विमानतळावरील वातावरण अगदी शांत आणि नीटनेटके होते। एअरपोर्टवरून तिरुमलाकडे जाण्यासाठी APSRTCच्या डायरेक्ट बसेस उपलब्ध होत्या, ज्या अगदी विमानतळाबाहेरूनच सुटतात आणि तिरुपती किंवा थेट तिरुमलाला पोहोचवतात। ही सुविधा पर्यटकांसाठी खूपच सोयीची आहे। पण आम्ही मुख्य दर्शन दुसऱ्या दिवशी करायचे ठरवले होते, त्यामुळे त्याच APSRTCच्या बसने आम्ही विमानतळावरून तिरुपती बस स्टँडला निघालो। तिरुपती बस स्टँड जवळच आम्ही एक हॉटेल आधीच बुक केलं होतं। हॉटेलवर जाण्याआधी आम्ही बस डेपो जवळच असलेल्या एका छोट्याशा रेस्टॉरंटमध्ये नाश्ता केला आणि मग हॉटेलवर गेलो। जर तुम्ही कुटुंबासोबत प्रवास करत असाल तर तुमचा संपूर्ण स्टे प्री बुक करणं नक्कीच फायद्याचं ठरेल।
दुपारी आराम केल्यानंतर आम्ही तिरुपती शहर फिरायला बाहेर पडलो. आमच्या यादीत 5 प्रमुख मंदिरे होती जी आम्ही आज बघायची ठरवली होती. आम्ही एकूण 8 जण होतो, म्हणून तिरुपती डेपो मधून 2 रिक्षा फायनल केल्या. त्या रिक्षावाल्याने आम्हाला 5 मंदिरे दाखवून परत डेपोला आणून सोडण्याचे 1000 रुपये ठरवले. जर तुम्हीही तिरुपती ट्रिप प्लॅन करत असाल तर लक्षात ठेवा, इथे रिक्षा, जीप आणि कॅब्स यांचे भरपूर पर्याय उपलब्ध आहेत आणि तुम्ही नेगोशिएट सुद्धा करू शकता. तर मंडळी, सर्वात आधी आम्ही गेलो पद्मावती अंबावरी मंदिरात. हे मंदिर देवी पद्मावतीचं असून तिरुमाला दर्शनापूर्वी इथे येणं शुभ मानलं जातं. मंदिरात प्रवेश करताना सगळ्यांनी आपले फोन आणि कॅमेरे डिपॉझिट करणे गरजेचे आहे. आम्हीही आमचे फोन्स डिपॉझिट करून रांगेत उभे राहिलो आणि मग प्रसन्नतेने देवीचे दर्शन घेतले. दर्शनानंतर मंदिराजवळच्या लोकल मार्केटमध्ये थोडं फिरलो आणि थोडी शॉपिंगही केली व तिथून आम्ही दुसऱ्या मंदिराकडे जाण्यासाठी निघालो. दुपारचे 3:30 वाजले होते आणि सर्वांनाच भूक लागली होती. त्याच वेळेस आमच्या रिक्षा चालकाने जवळच एक छान आणि प्रशस्त हॉटेल सुचवलं. हॉटेलचं नाव होतं PS4. त्या हॉटेलमध्ये जेवणाचे मेनू इतके होते की काय मागवायचं हेच कळत नव्हतं. त्यामुळे जास्त कॉम्प्लिकेट न करता सरळ प्रत्येकाने त्यांची स्पेशल थाळी मागवली. त्यात 10 ते 15 वेगवेगळे पदार्थ होते. जर तुम्ही तिरुपतीला येणार असाल तर इथे नक्की या. इथली व्हेज बिर्याणी आणि स्पेशल थाळी तुम्ही नक्कीच चाखून पहा. इथे एकदम ऑथेंटिक आणि चविष्ट जेवण मिळतं. जेवणानंतर पुढचं ठिकाण होतं कपिलातीर्थ स्वामी मंदिर. हे मंदिर थोडंसं डोंगराच्या पायथ्याशी असून निसर्गरम्य आणि शांत जागी वसलं आहे. मंदिराजवळ एक सुंदर तलाव आणि डोंगरातून वाहणारा झरा आहे. पण आम्ही एप्रिलमध्ये गेलो होतो, त्यामुळे आम्हाला झरा पाहायला मिळाला नाही. तिथं कपिलातीर्थ स्वामींचं दर्शन घेतलं, शांत वातावरणाचा आस्वाद घेतला, काही फोटोज क्लिक केले आणि पुढच्या ठिकाणी निघालो. यानंतर आम्ही गेलो इस्कॉन मंदिरात. कृष्ण मंदिराच्या पायऱ्या चढत असताना कीर्तनाचा मधुर आवाज, भक्तांचा उत्साह पाहून मन अगदी प्रसन्न झालं. आत गेल्यावर श्रीकृष्ण आणि राधाराणींच्या सुंदर मूर्त्या दिसल्या. संपूर्ण वेदिकांवर फुलांची सजावट होती. पुढचं ठिकाण होतं कोदंडरामस्वामी मंदिर. आम्ही तिथं जायला निघालो होतो, पण त्या दिवशी मंदिरात एक भव्य कार्यक्रम असल्यामुळे तिथं खूपच गर्दी होती, म्हणून त्या दिवशी आम्हाला त्या मंदिरात जाता आलं नाही. पण ह्या मंदिराला आम्ही ट्रिपच्या 3ऱ्या दिवशी भेट दिली. ते तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे पाहायला मिळेल. मंडळी, आमचं पुढचं आणि शेवटचं ठिकाण म्हणजे गोविंदराज स्वामी मंदिर. हे मंदिर तिरुपतीतलं एक प्राचीन आणि अत्यंत भव्य मंदिर आहे. मंदिराचं प्रवेशद्वार पाहताच अगदी मंत्रमुग्ध व्हायला होतं. हे मंदिर कलाकुसर, मूर्ती आणि प्राचीन वास्तुकलेचं एक उत्कृष्ट उदाहरण आहे. या मंदिरात भगवान विष्णूंची झोपलेली मूर्ती आहे, जी अनंत शयन विष्णू या रूपाने ओळखली जाते. अशा प्रकारे 5 पैकी 4 मंदिरांचे दर्शन आम्ही घेतले. तर असा होता आमच्या तिरुपती ट्रिपचा पहिला दिवस. तुम्हाला आमचा अनुभव कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. तिरुपती ट्रिपच्या 2ऱ्या दिवसाच्या भागात तुमचं मनापासून स्वागत. आजचा दिवस खूपच खास आहे, कारण आज आम्ही चाललो आहोत तिरुमाला येथे, म्हणजेच श्री व्यंकटेश्वर स्वामींच्या दर्शनासाठी. यासाठी पहाटे 4 वाजता आम्ही तिरुपती बस स्टँडला आलो आणि तिथूनच APSRTCची बस पकडली आणि तिरुमालाकडे निघालो. तिरुपती ते तिरुमाला बस तिकीट किमती पुढील प्रमाणे होत्या. प्रौढांसाठी 90 रुपये, लहान मुलांसाठी 50 रुपये, तर वरिष्ठ नागरिकांसाठी 70 रुपये. तिरुमालाला जाण्यासाठी APSRTCच्या बसेस सकाळी 3 वाजल्यापासून सुरू होतात. तुम्ही बस तिकीट काउंटरवर जाऊन रिटर्न तिकीट खरेदी करू शकता, जे 3 दिवसांसाठी वैध असतं. त्यामुळे तुमचा प्रवास अधिक सोयीस्कर होतो. तिरुपतीहून तिरुमाला पर्यंतचा रस्ता डोंगरामधून वळणाचा आहे.
रस्त्यात अलिपिरी चेकिंग पॉइंटवर बस थांबून सगळ्या भाविकांची आणि सामानांची कडक तपासणी झाली. तिथे सर्व बॅगा स्कॅन केल्या जातात. तिरुमाला हे एक अतिशय पवित्र आणि निसर्गरम्य क्षेत्र आहे आणि तिथं स्वच्छता आणि सुरक्षिततेला खूपच महत्त्व दिलं जातं. त्यामुळे तिथं प्लास्टिक बॉटल्स आणि इतर प्लास्टिक साहित्यावर पूर्णपणे बंदी आहे. तिरुमालाकडे जाताना किंवा चेकिंग पॉइंटवर अशा वस्तू आढळल्या तर त्या तिथंच काढून घेतल्या जातात. त्यामुळे शक्य असल्यास स्टील बॉटल बरोबर ठेवा. तसेच धार्मिक स्थळ असल्यामुळे मद्य, मांसाहार, तंबाखू इत्यादी गोष्टींनाही कडक बंदी आहे. चेकिंग नंतर बस पुन्हा चालू झाली आणि आम्ही साधारण 5 पर्यंत तिरुमाला गाठलं. तिरुमालाला पोहोचल्यानंतर आम्हाला फ्री दर्शनासाठी रांगेच्या एंट्री पॉइंट पर्यंत जायचं होतं आणि त्यामुळे आम्ही जीपचा पर्याय निवडला. ही जीप आम्हाला तिरुमाला बस स्टॉप जवळच मिळाली आणि त्या जीपने आम्ही 200 रुपयात फ्री दर्शनाच्या रांगेजवळ पोहोचलो. पुढे मग आम्ही मोबाईल, बॅग, चप्पल सगळं लॉकरमध्ये ठेवून आम्ही फक्त श्रद्धा आणि संयम घेऊन दर्शनाच्या रांगेत उभं राहिलो. फ्री दर्शनासाठी आम्हाला एकूण सुमारे 11 तास वाट पाहावी लागली. रांगेत शिस्तबद्ध पद्धतीने दर्शनाची संपूर्ण व्यवस्था केली गेली आहे. रांगेत थेट उन्हात किंवा कुठेही उभं राहावं लागत नाही, कारण ठराविक अंतरावर मोठमोठे वेटिंग हॉल्स आहेत, जिथे भाविकांना बसण्यासाठी जागा, पंखे, ठिकठिकाणी एसीची सोय आहे. या प्रतीक्षा दरम्यान TTD कडून मोफत नाश्ता व जेवणही पुरवलं जातं. या 11 तासांच्या वाट पाहणीमध्ये काही वेळा कंटाळा आला खरा, पण संपूर्ण व्यवस्था नीट असून भाविकांना त्रास न होता दर्शन होईल याची पूर्ण काळजी घेतली जात होती. वाट पाहता पाहता संध्याकाळचे 4:30 वाजले आणि शेवटी आमच्या हॉलचा दरवाजा उघडला आणि सगळे भक्त गोविंदा गोविंदाच्या जयघोषात भावपूर्ण वातावरणात दर्शनाच्या रांगेत पुढे सरकू लागले. त्या क्षणी खरंच खूप समाधान वाटलं. दिवसभराची प्रतीक्षा, थकवा अगदी क्षणात नाहीसा झाला. थोडा वेळ रांगेत चालत गेल्यावर शेवटी आम्हाला गर्भगृहात प्रवेश मिळाला आणि मग काही सेकंदासाठी प्रत्यक्ष श्री व्यंकटेश्वर स्वामींचं दर्शन झालं. खूप गर्दी असली तरी व्यवस्था छान होती. दर्शन झाल्यावर खूप प्रसन्न वाटलं. दर्शनानंतर बाहेर येतात सर्वप्रथम आम्ही आमचे फोन आणि चपला कलेक्ट केल्या. त्यानंतर आम्ही प्रसादासाठी म्हणजेच लाडूसाठी रांगेत उभे राहिलो. प्रत्येक भक्ताला 1 लाडू मोफत दिला जातो. ते झाल्यानंतर आम्ही अन्नप्रसादममध्ये गेलो. हे अन्नप्रसादम म्हणजे तिरुमाला TTD कडून चालवलं जाणारं मोफत भोजनालय आहे. तिथं हजारो भाविक रोज जेवतात. तिथं व्यवस्था खूपच चांगली आहे. स्वच्छ परिसर, सिस्टमॅटिक लाईन आणि सेवा करणारे स्वयंसेवक सतत अन्न वाटप करत असतात. तिरुमाला मंदिराचं दर्शन झाल्यानंतर आम्ही मंदिराचा परिसर थोडा फिरून पाहिला. थोडीफार खरेदीही केली. नंतर आम्ही पुन्हा बस स्टॉप जवळ येऊन तिरुपती बस डेपोकडे येण्यासाठी बस पकडली. येता येता तिरुपती शहराचा रात्रीचा नजारा पाहून खूपच छान वाटलं. दिव्यांची रोषणाई, शांत डोंगर रांगा आणि हवेतला गारवा सगळंच काही खूपच रम्य वाटत होतं. येईपर्यंत रात्रीचे 11 वाजले होते. हॉटेलवर पोहोचल्यावर लगेच फ्रेश होऊन आम्ही झोपी गेलो, कारण दुसऱ्या दिवशीचा प्रवास आणि दर्शन खूपच दमवणारं होतं. तर असा झाला आमचा दुसरा दिवस. तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. नमस्कार मंडळी. तर आज आपल्या ट्रिपचा 3रा दिवस आहे. आज आम्ही तिरुपती मधले एक प्रसिद्ध झू पाहणार आहोत. सकाळी आम्ही तिरुपती डेपो जवळून एक जीप ठरवली. डेपो पासून झू पर्यंत आणि पुन्हा झू पासून डेपोत आणून सोडण्याचे त्याने फक्त 1000 रुपये घेतले. डेपोच्या थोडं पुढे गेल्यावर एका छोट्या हॉटेलमध्ये आम्ही इडली, डोसा, मेदूवडा, ही पोळी इडली असा नाश्ता केला. नंतर आम्ही झू कडे निघालो.
झूला पोहोचल्यानंतर सर्वप्रथम तिकीट्स घेतली. प्रौढांसाठी 70 आणि मुलांसाठी 30 असे तिकिटाचे दर होते. झू खूप मोठा असल्यामुळे आत फिरण्यासाठी आम्ही बग्गीचा म्हणजेच बॅटरीवर चालणाऱ्या गाडीचा पर्याय निवडला. त्याचे दर प्रौढांसाठी 70 आणि मुलांसाठी 50 असे होते. झू मध्ये आम्ही बरेच प्राणी पाहिले, जसे की वाघ, सिंह, पांढरा वाघ, पांढरा मोर, साळींदर, अस्वल, हत्ती, माकडे, कासव, रानडुक्कर, नीलगाय तसेच विविध रंगीबेरंगी पक्षी आणि काही दुर्मिळ प्रजातीचे प्राणी. झू मध्ये लायन सफारी सुद्धा उपलब्ध आहे, ज्याचं तिकीट प्रत्येकी 50 इतकं आहे. या सफारीमध्ये एका सुरक्षित मिनी बस मधून आपल्याला जंगलात नेलं जातं आणि तिथं जंगलाच्या नैसर्गिक वातावरणात सिंहाची प्रत्यक्ष भेट होते. ही सफर साधारणपणे 20 ते 30 मिनिटांची असते. जर तुम्ही इथे आलात तर ही सफारी नक्कीच एकदा अनुभवून बघा.
झू फिरून झाल्यानंतर आम्ही 2 वाजता पुन्हा हॉटेलवर आलो व आराम केला, कारण दिवसभर फिरल्यामुळे सर्वच थोडे दमले होते. तर मंडळी, आता संध्याकाळचे साधारण 5 वाजले होते आणि आम्ही तिरुपतीतील स्ट्रीट मार्केट पाहायला बाहेर पडलो. मार्केटच्या जवळच कोदंडराम मंदिर आहे. आम्ही तिथेही गेलो आणि श्रीराम, लक्ष्मण आणि सीतामातेचं दर्शन घेतलं. मंदिराचा परिसर खूपच मन प्रसन्न करणारा आहे. तसेच श्री कोदंडराम स्वामी मंदिरातील वार्षिक ब्रह्मोत्सव असल्यामुळे तिथे सुंदर अशी रोषणाई सुद्धा करण्यात आली होती. मंदिराच्या आजूबाजूचं मार्केट खूपच गजबजलेलं आणि वस्तूंनी भरलेलं होतं. पूजेसाठी लागणाऱ्या वस्तू, खेळणी, प्रसाद, कपडे आणि बऱ्याच वस्तू तिथं होत्या. आम्ही थोडा वेळ शॉपिंग केली आणि पुन्हा हॉटेलवर आलो. तर असा होता आमचा 3रा दिवस. झूची सफर, मार्केट आणि कोदंडराम मंदिराचं दर्शन. तर मंडळी, कसा वाटला तुम्हाला आमचा 3रा दिवस? कमेंटमध्ये नक्की सांगा. तर मंडळी, बघता बघता आमचा मुंबईला परत येण्याचा दिवस उजाडला. सकाळी लवकर उठून सर्वांनी आपापल्या बॅग्स भरल्या आणि आम्ही परतीच्या प्रवासासाठी निघालो. आमचं ट्रेनचं बुकिंग रेणुगुंता रेल्वे स्टेशनवरून होतं. तिथून आम्हाला थेट CSMT मुंबईपर्यंत जाणारी एक्सप्रेस होती. सकाळी 9:20ची आमची ट्रेन होती. त्यामुळे सकाळी 8 वाजता आम्ही रेल्वे स्टेशनला पोहोचलो. थोडा चहा घेतला, नाश्ता केला. थोड्याच वेळात आमची ट्रेन आली. तिरुपतीच्या आठवणी घेऊन आम्ही ट्रेनमध्ये बसलो. ट्रेनमध्ये चढल्यावर आपली सीट शोधली आणि आमचा परतीचा प्रवास सुरू झाला. ट्रेनमध्ये बसल्यावर आम्ही लगेच मजेशीर गेम सुरू केले. गाणी, अंताक्षरी, दमशराज असे विविध खेळ खेळत संपूर्ण प्रवास अगदी मज्जेत गेला. सगळ्यांनी सोबत आणलेले खाण्याचे पदार्थ शेअर केले, फोटो पाहिले आणि या सुंदर ट्रिपबद्दल गप्पा सुद्धा मारल्या. प्रवास किती पटकन संपला हे ते कळलंच नाही. मित्रांनो, आता मी तुम्हाला जी माहिती देणार आहे ही माहिती तुम्ही जर तिरुपतीला येण्याचा प्लॅन करत असाल तर तुमच्यासाठी खूपच महत्त्वाची ठरणार आहे. म्हणूनच मन लावून ऐका. मंडळी, तिरुपतीचं दर्शन म्हणजे संयम, श्रद्धा आणि थोडीशी योजना. इथे दर्शनासाठी विविध प्रकारचे तिकीट्स उपलब्ध आहेत. पहिलं, ऑनलाईन बुकिंग. हे तुम्ही TTDच्या अधिकृत वेबसाईटवरून बुक करू शकता. हे दर्शन 3 महिने आधी बुक करावं लागतं. प्रत्येक तिकिटाची किंमत ही 300 रुपये आहे. दुसरा पर्याय म्हणजे दर्शन अँड अकोमोडेशन कोटा फॉर डोनर्स. किमान 10,000 रुपये दान केल्यास या दर्शनाचा विशेष पर्याय उपलब्ध होतो. हे दान सुद्धा TTD वेबसाईटवरूनच करता येतं. तिसरा पर्याय आहे SSD टोकन्स, म्हणजेच स्पेशल सर्वदर्शन टोकन्स. हे टोकन्स तिरुपतीत आल्यावर 1 दिवस आधी मिळतात. टोकन्स मिळण्याची ठिकाणे: पहिलं, विष्णू निवासम, जे रेल्वे स्थानकासमोर आहे. दुसरं, श्रीनिवासम कॉम्प्लेक्स, जे बस स्थानकासमोर आहे. आणि तिसरं म्हणजे भूदेवी कॉम्प्लेक्स. हे तिरुपती शहरापासून 4 ते 5 किलोमीटरावर अंतरावर आहे. टोकन सायंकाळी 9 वाजता दिले जातात, पण इथे खूपच गर्दी असते. कधी कधी 2 ते 4 तास सुद्धा रांगेत उभं राहावं लागतं. आणि शेवटचा पर्याय फ्री दर्शन. तुम्ही थेट मंदिरात जाऊन फ्री दर्शन रांगेत उभं राहू शकता. SSD टोकनसाठी साधारणपणे 2 ते 3 तास रांगेत आधीच उभं राहिल्यास टोकन सहज मिळू शकतं. या टोकनद्वारे दर्शनासाठी फक्त 3 ते 5 तास लागतात. जर टोकन मिळालं नाही तर फ्री दर्शनासाठी तुम्ही सकाळी लवकर निघू शकता. आम्ही सकाळी 4 वाजता निघालो होतो. तुम्ही याहूनही थोडं लवकर निघालात तरी चालेल. APSRTCच्या बस सेवा तिरुमालासाठी सकाळी 3 वाजल्यापासूनच उपलब्ध असतात.
फ्री दर्शनामध्ये थोडा जास्त वेळ लागतो, पण तो अनुभव खूपच छान असतो. जर तुमच्याकडे दर्शनाचं तिकीट नसेल तर तुम्ही दर्शनाच्या 1 दिवस आधी तिरुपतीला येऊन भूदेवी कॉम्प्लेक्समध्ये टोकनसाठी रांगेत तुम्ही उभं राहा, कारण हे ठिकाण थोडं शहराबाहेर असल्यामुळे तिथे गर्दी खूपच कमी असते. बालाजी मंदिर हे तिरुपतीपासून 21 किलोमीटर अंतरावर आहे. तिरुमलामध्येही राहण्याची उत्तम सोय आहे, ती खूप कमी खर्चामध्ये, पण त्या रूम अलॉटमेंटसाठी वाटही तेवढीच पाहावी लागते. आमचं हॉटेल आम्ही गो आयबीबो वरून बुक केलं होतं. आम्ही 3 दिवस आणि 3 रात्रीसाठी नॉन AC रूम्स बुक केल्या होत्या. एक रूम हा 6 बेडरूम आणि एक 2 बेडरूमचा होता. या सगळ्याचे एकूण 7,300 रुपये झाले, म्हणजेच 8 माणसांचे प्रत्येकी 910 रुपये. तिरुपती बस स्टँड जवळच हॉटेल असेल तर ट्रॅव्हलिंग अगदी सोपं होतं. तिथून सहजपणे बस किंवा ऑटो मिळतात. तिरुपतीत अनेक प्रसिद्ध मंदिरे आणि पर्यटन स्थळे आहेत. तुम्ही खालील प्रकारे ठिकाणे पाहू शकता. पहिल्या दिवशी पद्मावती मंदिर, कपिला तीर्थस्वामी मंदिर, इस्कॉन मंदिर, कोदंडरामा स्वामी टेम्पल, गोविंदराज स्वामी मंदिर आणि इतर. तसेच दुसऱ्या दिवशी श्री व्यंकटेश्वर स्वामी मंदिर तिरुमाला आणि तिरुमाला जवळील मंदिरे आणि त्यांचा परिसर. तिसऱ्या दिवशी तिरुपती झू आणि तिरुपती लोकल स्ट्रीट मार्केट्स आणि शॉपिंग करू शकता. तिरुपतीच्या संपूर्ण ट्रिपसाठी साधारणपणे प्रत्येकी 4 ते 5,000 दरम्यानचा खर्च येऊ शकतो. यात ट्रान्सपोर्ट, जेवण, हॉटेल बुकिंग असं सर्वच कंप्लीट होऊन जातं. जर तुम्ही ग्रुपने किंवा संपूर्ण कुटुंबासोबत येणार असाल तर प्रति व्यक्ती सरासरी 2,000 ते 4,000 दरम्यानचा खर्च येऊ शकतो. अशा प्रकारे आमची 4 दिवसांची तिरुपती ट्रिप ही एक अविस्मरणीय अनुभव ठरली. आशा आहे की तुम्हाला आमचा तिरुपतीचा अनुभव आवडला असेल. तुम्ही असाच एक अनोखा प्रवास करण्याचा विचार करत असाल तर व्हिडिओमध्ये शेअर केलेल्या टिप्स नक्की वापरा. तुम्हाला आमचा व्हिडिओ कसा वाटला ते आम्हाला कमेंट्समध्ये सांगा. आणि हो, जर तुम्हाला अजून काही शंका असतील तर कमेंटमध्ये नक्की विचारू शकता. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा आणि अशाच अधिक ट्रॅव्हल व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांसोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा.